एसटी महामंडळात भाजपची एंट्री होणार आहे। महामंडळाच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। महामंडळाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी भाजपची खेळी असल्याची माहिती आहे। एसटी महामंडळाच्या जागा पीपीपी तत्वावरती विकसित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे। माधुरी मिसाळ यांच्याकडे राज्यमंत्रीपद असल्यामुळे महामंडळाचा कारभार हाकताना अडचणी येत होत्या आणि अशामध्येच उपाध्यक्ष पदाची तरतूद वापरत भाजपकडून देखील महामंडळाच्या कारभारावरती देखरेख ठेवली जाणार आहे। एसटी महामंडळात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। दरम्यान एसटी महामंडळामध्ये भाजपच्या एंट्रीवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। कुठेतरी एसटी महामंडळामध्ये भाजपची देखील एंट्री होते आहे का असा प्रश्न सध्याला निर्माण होता आहे। तर कारण म्हणजे बैठकीमध्ये एकूण चर्चा होताना दिसलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये जे व्यवस्थापकीय संचालकासोबतचं उपाध्यक्षपद आहे जे सध्याला एमडीकडे आहेत ते कुठेतरी भाजपच्या वाट्याला जाणार का? राज्यमंत्र्याला एसटीत काहीच अधिकार नाही आहे। शोभेचा फक्त राज्यमंत्रीपद हे शोभेचं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। संचालक बोर्डाला अधिकार आहेत पण राज्यमंत्र्याला काहीच नाही आहे। आणि मला असं वाटतं जागा विकसित करायचा मुद्दा येतोय ज्याच्यामध्ये एवढी मोठी 1430 हेक्टर एवढी जमीन विकसित करायची आहे। कुठल्याही राजकीय पक्षाला हे वाटणार आणि ते का वाटणार याच्या मागची त्यांची भूमिका काय असेल, त्यांचा हेतू काय असेल हे जगाला माहिती आहे। आज सरकार पैसे द्यायला तयार नाहीत सवलत मूल्याव्यतिरिक्त। गेल्या महिन्यात फक्त 45 कोटी रुपये दिले पण मागितले होते 400 कोटीच्या वर आणि 45 कोटी दिले। याचाच अर्थ भाजपाला उपाध्यक्षपद घेऊन या एसटी महामंडळात एंट्री करायची आहे। ती करण्यामागचा त्यांचा हेतू साफ दिसतोय आणि मला असं आपल्या माध्यमातून भाजपवाल्यांना पण सांगायचं आहे की तुमचा गैरसमज आहे। आर्थिक अधिकार तुमच्याकडे प्रशासकीय अधिकार येऊन तुमचा काही फायदा होणार नाही। तुम्हाला जर भागीदारी पाहिजे असेल, खरोखर तुमचा हेतू साध्य करायचा असेल तर एस टीवरती राज्यमंत्र्यांना संचालक केलं तर मग त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग असेल हे अगदी नक्की आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।